नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या कोण काय बोलला, कोणाचा किती अपमान होतोय, महाराष्ट्राचा अपमान होतोय, देशाचा, इतिहासाची मोडतोड, या सगळ्यात आपण इतके गर्क झालेले आहोत की आपापल्या सोयीनुसार आपण आपले मान सन्मान हे दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात घालत असतो. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, वेडात मराठे वीर दौडले सात वगैरे त्या चित्रपटावरून अनेकांच्या भावना दुखवल्या, इतिहासाची मोडतोड झाली, बऱ्याच काही गोष्टी झाल्या. मग विनयभंगाचा प्रकार झाला. काल परवा राहुल गांधी यांनी सरसकट ठरवून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. आणि काल परवा औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये गडकरी आणि शरद पवार यांना सन्मान्य डी.लिट पदवी देण्यासाठी जो समारंभ झाला, त्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं जे भाषण झालं त्यामध्ये शिवाजी महाराजांचा घोर अपमान झाला आहे असं काहूर आत्ता माजलेलं आहे. आणि सगळीकडून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. आणि त्या प्रतिक्रिया जर आपण बारकाईने चाळणी लावून तपासल्या तर त्यामध्ये कोणालाही कुठल्याही कोणाच्या अभिमान स्वाभिमानाची काडी मात्र कदर नाही आहे. आपापले राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून या विषयात बवाल केला जातो, त्या विषयात मौन पाळलं जातं. हे राजरोसपणे नजरेत भरणारं सत्य आहे. मित्रांनो, कोणाचाही अपमान जेव्हा करायचा असतो ना, तेव्हा तो शब्दात करावा लागतो असं नाही. अगदी तू फार शहाणा आहेस, आता तू फार शहाणा आहेस, तू अतिशहाणा आहेस वगैरे वगैरे जेव्हा बोललं जात असतं ना, तेव्हा तो शहाणा हा शब्द अपशब्द नाही आहे. पण तो शब्द ज्या प्रकारे उच्चारला जातो, ज्या प्रकारे त्याचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो, त्यानुसार त्यातून मान सन्मान की अपमान हे ठरत असतं. आणि त्यामुळे भाषेचं महत्त्व काय आहे हे या सगळ्या कदारोळ काय चालतो बवाल, त्याच्यामध्ये फार धुळीस मिळवलं गेलेलं आहे. भाषा ही एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला काही सांगायचं आहे, एका व्यक्तींना इतर अनेक व्यक्तींना काहीतरी सांगायचं आहे. यासाठी भाषा नावाचं एक साधन निर्माण झालं. त्याचा आपण किती गैरवापर करतो याची ही सगळी साक्ष आहे. मित्रांनो, कोश्यारी यांचं जे काही वक्तव्य आहे त्याची मी बाजू घेणार नाही, पण कोश्यारी यांचं वक्तव्य आणि राहुल गांधी यांचं वक्तव्य या दोघांचा कुठेतरी ताळमेळ घालणार की नाही आपण. आता राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमानच करायचा आहे. त्यांनी जे काय बोलले आणि आजपर्यंत बोललेलं आहे हे बघितलं तर त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की एका स्वातंत्र्यवीराचा, ज्याने आयुष्यातली 10-15 वर्ष तुरुंगामध्ये अनन्वित छळ सोसला, त्याची अवहेलना राजरोसपणे करतो आणि स्पष्ट शब्दात, कुठे आडपडदा नाही, त्यातला हेतूसुद्धा लपत नाही, तरीही त्याची सारवासारव केली जाते. आणि कोश्यारी एक वाक्य बोललेत त्यावरून जेवढा गदारोळ माजवला जातो, तेव्हा एक बघितलं जात नाही की राहुल गांधी यांचं असं काही बोलण्यामागचा हेतू काय होता, मोटिव्ह काय होता. आणि कोश्यारी यांच्या तोंडून जे वाक्य गेलेलं आहे त्यामागचा हेतू काय होता. त्यांना खरोखरच शिवाजी महाराजांचा अपमान करायचा होता का? महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या देशाचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी भारताच्या खंडप्राय देशाला भारत नावाच्या नवा इतिहास दिला, एक ऐतिहासिक वळण दिलं. असं व्यक्तिमत्व, उगाच त्याला सगळे दैवत मानत नाहीत त्या व्यक्तिमत्वाला. अशा व्यक्तीचा अपमान करायचा हेतू बाळगूनच कोश्यारी असं काही बोललेत का आपल्या भाषणात? कुठेतरी विचार करायला पाहिजे.
हे सगळे आत्ता खवळून उठून जे तावातावात बोलत आहेत ना, भाजपने अपमान केला, हे सगळे गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडानंतर चवताळून रस्त्यावर आले होते. पण त्यांना गोविंद पानसरे यांच्याविषयी सुद्धा काडीमात्र अभिमान नव्हता. त्यांना गोविंद पानसरे देखील काडीमात्र माहिती नसतात. त्यांना त्याचंही राजकीय भांडवल करायचं असतं. मग ते दाभोळकर असोत, काय ते गोविंद तळवलकर असोत किंवा गौरी लंकेश असो, आपल्या राजकीय हेतूसाठी शब्द, वाक्य, भाषण, घटना, प्रसंग यांचा गैरफायदा करणं यासाठी जे उचलतात पावलं, अशी ही मंडळी आहेत, अशी ही मंडळी आहेत. आणि त्यामुळे कोश्यारी काय बोलले याला महत्त्व नाही. कोश्यारी हे मूळचे भाजपचे आहेत. आज जरी राज्यपाल असले आणि अधिकृतपणे ते कुठल्याही पक्षाचे सदस्य नसतील तरी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. ते भाजपचे नेता होते, हा त्यांचा खरा गुन्हा आहे. बाकी त्यांच्याकडे बोट दाखवलं जातं आहे. त्या बोट दाखवणारे किती लोक शिवनेरीचा किल्ला पायी चढून डोंगरावर त्या उंचावर गेलेले आहेत. या वयात सुद्धा कोश्यारींसारखा राज्यपाल पदावर असलेला वयोवृद्ध माणूस मध्यंतरी कधी 2-4 वर्षापूर्वी शिवनेरीचा किल्ला पायी चढून गेला. लोकांनी त्यांना विचारलं, या वयात तुम्ही चढताय? त्यांनी सांगितलं, मी पहाडी काय तो उत्तराखंड वगैरे भागातला आहे, तो सगळा भाग डोंगराळ आहे आणि त्यामुळे मला डोंगर चढायची सवय, मी आलो. शिवाजी महाराजांचा अपमान करणं, त्यांची अवहेलना करणं असा किंचितही विचार या माणसाच्या डोक्यात असेल तर तो 4 काय 3 वर्षापूर्वी कधीतरी त्या शिवनेरी किल्ल्यावर डोंगर इतका पायी दुखत असताना की या वयात चढून गेला नसता. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ हे त्याला इतकं पवित्र वाटत होतं की तो डोंगर चढून गेला, तो किल्ल्यापर्यंत उंचावर चढून गेला. असा माणूस शिवरायांचा अपमान करतो. ही कल्पना किती विचित्र. तुलना करा मित्रांनो, तुलना करा. राहुल गांधी हे ठरवून शब्द वापरतात, एक भूमिका म्हणून मांडतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. आणि दुसरीकडे जाता जाता एक वाक्य बोललं गेलेलं आहे आणि ते सुद्धा अपमानास्पद नाही आहे, ओघात गेलेलं आहे, त्यावरून हलकल्लोळ. आणि छगन भुजबळ म्हणतात, दुसऱ्या कुठल्या राज्यात असं झालं असतं तर सगळं राज्य पेटून उठलं असतं. वा रे भुजबळ, वा. हे तुमचं सगळं राज्य पेटून उठलं असतं म्हणता ना भुजबळ साहेब. त्या सगळ्या राज्यामध्ये शरद पवार नावाचा एक माणूस येतो का? ती महाराष्ट्रामध्ये शरद पवार नावाचा माणूसच नाही आहे असं भुजबळांना म्हणायचं आहे. जे कोणी कोश्यारींची पोस्टर बनवून किंवा काळी टोपी जाळून निषेध व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना शरद पवार नावाचा माणूस नाही माहिती नाही आहे. कोश्यारी ज्या वेळेला हे वाक्य बोलले तेव्हा त्या मंचावर, त्या व्यासपीठावर शरद पवार नावाचा एक माणूस बसलेला होता. किंबहुना ते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना सन्मान्य पदवी देण्यासाठीच त्या मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. कुलपती म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि हे दोन या सत्कार मूर्ती आहेत. त्यांच्याविषयी बोलताना कोश्यारी म्हणाले की शिवराय हा जुन्या काळातला आदर्श होता, आजच्या आधुनिक काळामध्ये याचा अर्थ त्यांना अपमान करायचा नव्हता, तो होताच आदर्श. आता आहेच असं म्हटलं नाही एवढ्यासाठी त्यांचा अपमान होतो. आणि भुजबळांच्या भाषेत अख्खा राज्य आणि महाराष्ट्र पेटून उठला किंवा उठला असता वगैरे बोलता, तेव्हा शरद पवार त्याच मंचावर बसले होते ना, का नाही पेटून उठले? एक गोष्ट सरळ असते, ज्या वेळेला आपण एक भूमिका घेतो, कोश्यारी यांचं हे वक्तव्य हे अपमानास्पद आहे, तर त्यावेळेला तिथे मंचावर बसणारे गडकरी पण तितकेच गुन्हेगार असतात.
आणि शरद पवार सुद्धा तितकेच गुन्हेगार असतात. एकटे कोश्यारी बोलले म्हणून अपमान नाही होत, नाही होत. मुद्दा असा आहे की मग शरद पवार का पेटून उठले नाही. शिवरायांना जाणता राजा म्हटलेलं आहे आणि त्याची कॉपी म्हणून शरद पवारांना जाणता नेता म्हटलं जातं. आपल्याकडे आधुनिक काळातला महाराष्ट्रातला तितका कणखर नेता म्हणून बघितलं जातं आणि म्हणून आपल्याला जाणता नेता म्हणतात. हे पवारांना पण आठवलं नाही. कुठलाही सन्मान, पुष्पगुच्छ, गळ्यातले हार यामध्ये पवार इतके धुंद होतात की त्यांना शिवरायांचा पण अपमान कळत नाही. आज ज्या प्रत्येकाला शिवरायांचा कोश्यारींच्या भाषणातून झालेला अपमान कळतो आणि जे कोणी सगळेच्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक किंवा शिवसेनेतले पवार भक्त कोश्यारींवर, राज्यपालांवर तुटून पडलेत, त्यांना माझा एक प्रश्न आहे, मग शरद पवारांचं करायचं काय? कारण अपमान झाला त्यावेळेला त्या मंचावर शरद पवार ढिम्म बसलेले होते. आपला सन्मान महत्त्वाचा, महाराजांचा अपमान झाला चालेल, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे का? सुप्रियाताईंपासून, छगन भुजबळांपासून, रोहित पवारांपर्यंत आणि संजय राऊतांपर्यंत कोणीतरी शरद पवारांना हे विचारणार का की महाराजांचा अपमान होताना तुम्ही त्या मंचावर बसून कसे राहिलात? एक डिलीट पदवी पुढे नामधारी पदवी आहे, त्या पलीकडे त्या पदवीला काडीची किंमत नाही. अशा पदवीसाठी तुम्ही महाराजांचा अपमान निमूटपणे सहन केलात कसा? हा प्रश्न कोणीतरी शरद पवारांना विचारणार आहे. मित्रांनो, 1.5 दिवस किंवा 1 दिवस मी सगळा हा बवाल बघतोय चॅनेलवर, पण एक बेशरम माणूस विचारत नाही की तिथे त्या मंचावर शरद पवार का गप्प बसले. ती सगळी जी संभाजी ब्रिगेड आणि मराठा ब्रिगेड वगैरे वगैरे रस्त्यावर आले काळी टोपी जाळायला, त्या कोणालाही वाटलं नाही की आपला एक सगळ्यात मोठा मराठा नेता व्यासपीठावर बसला होता आणि निमूटपणे अपमानास्पद शब्द सहन करत होता. का शरद पवार मराठा नाहीत असं या सगळ्या मराठा संस्था संघटनांचं मत आहे. आणि अजूनही शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही, मी बोलतोय तोपर्यंत. त्यामुळे प्रश्न असा पडतो की शरद पवारांना महाराजांविषयी काही कौतुक नाही जितका अफजल खानाविषयी आहे. अफजल खान काय धार्मिक आणि हे आक्रमण स्वराज्य मारायला आला नव्हता, तो आपल्या राज्याचा विस्तार करायला आला होता. असं अफजल खानाविषयी सारवासारव करणारे शरद पवार शिवरायांविषयी गप्प का? कारण त्या व्यासपीठावर शरद पवार बसलेले होते, नितीन गडकरी सुद्धा होते. पण नितीन गडकरी आपोआपच नालायक असतात, ते भाजपतलेत आणि भाजपने शिवरायांचा अपमान केलेला आहे. मुद्दा असा की फक्त नितीन गडकरी आणि भगतसिंग कोश्यारी नव्हते, त्या मंचावर शरद पवार सुद्धा बसलेले होते. शरद पवारांच्या कानावर सुद्धा तेच शब्द पडलेले आहेत, पण पवारसाहेब ढिम्म बसून राहिले. आपल्याला जी काही डिलीट पदवी मिळते ती त्यांच्या लेखी शिवरायांपेक्षा मोठी होती. हे सगळे जे काय टोप्या जाळणं आणि पोस्टर बनवून जोडे मारणं चालू आहे ना, या सगळ्यापेक्षाही अत्यंत प्रक्षुब्ध अशी प्रतिक्रिया एक माणूस देऊ शकला असता, त्याचंही नाव शरद पवारच आहे. पण पवारांनी हे केलं नाही. हे सगळे आता रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांचा सगळ्यात लाडका नेता शरद पवार आहे आणि त्यामुळे त्यांनी एक प्रतिक्रिया त्याच मंचावर दिली असती, त्याच मंचावर, तर तो सगळ्यात मोठा धक्का ठरला असता अगदी मोदी सरकारला सुद्धा, की हे राज्यपाल जे बोलत आहेत हे मला मंजूर नाही. यातून आमच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ऐतिहासिक दैवताचा घोर अपमान झालेला आहे. इथल्या इथे मला दिलेली डिलीट मी फेकून देतो, नको मला ती डिलीट. अशा माणसाच्या हातून मी डिलीट दिलेली पदवी घेणार नाही, हे तिथल्या तिथे शरद पवार बोलू शकले असते.
आणि ते सर्वाधिक स्फोटक, भुजबळ म्हणतात ना, दुसरं कुठलं राज्य असतं तर अख्खं राज्य पेटून उठलं असतं. पवारांची हे एक कृती अख्खा महाराष्ट्र पेटून उठला म्हणून सिद्ध करणारी होती. पण पवारांनी ते केलं नाही. पवार निमून बसले, डिलीट पदवी गोंजारत बसले. आहे हिम्मत भुजबळांची पवारांना जाब विचारण्याची? रोहित पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, आहे हिम्मत? जयंत पाटील, आहे हिम्मत पवारांना जाब विचारायची? कुठल्या तोंडाने तुम्ही कोश्यारींचा काय ते निषेध करताय? एक म्हणतात ना काय ते क्राईम, गुन्हा घडतो तेव्हा गुन्हा बघत राहणारा आणि त्याबद्दल काहीही न करणारा सुद्धा तितकाच गुन्हेगार असतो. कोश्यारी यांच्याकडून हा गुन्हा घडला असेल तर त्यावेळेला निमूटपणे त्याकडे बघत बसणारे शरद पवारसुद्धा तितकेच गुन्हेगार आहेत. पवारांकडून सुद्धा तितकाच शिवरायांचा घोर अपमान झालेला आहे, महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. पण 2 दिवसाच्या या सगळ्या मीडियामध्ये जो गदारोळ धुरळा उडवला जातोय त्याच्या चकार शब्द शरद पवारांना कोणी विचारत नाही. इथे एकूण मीडियाची लाचारी कळते मित्रांनो, लाचारी कळते. कोश्यारींना जोडायचं पण तितकाच भागीदार असूनही शरद पवारांना एक चकार शब्दाने जाब विचारायचा नाही. यातून संपूर्ण मराठी माध्यमांची अगतिकता आणि लाचारी स्पष्ट होते. हे एक कोण भाऊ तोरसेकर सगळ्यात मोठा बुद्धिमान झाला हा प्रश्न विचारायला? बाकीच्या माध्यमांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, सगळ्या पत्रकार संपादकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. मित्रांनो, मी बोलतो ना तेव्हा मी त्याच्यासाठी तुम्हाला दाखले आणि पुरावे देत असतो. ज्या वेळेला शरद पवारांना पद्मभूषण वगैरे पदवी देण्यात आली आहे की पद्मविभूषण, हे सुप्रियाताई मोठ्या कौतुकाने सांगतात, तुमच्या मोदी सरकारने माझ्या वडिलांना पद्मविभूषण वगैरे दिलेलं आहे. तशीच पदवी डाव्या आघाडीचे बंगालमधले माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना सुद्धा मोदी सरकारने दिली होती. पण मोदी सरकारचा विरोध असल्यामुळे आणि मोदी यांच्या सगळ्या वैचारिक भूमिकेला विरोध असल्यामुळे मोदी सरकारने देऊ केलेली पद्मभूषण काय पद्मविभूषण ही पदवी किंवा तो सन्मान बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नाकारला. ते दिल्लीकडे फिरकले सुद्धा नाहीत आणि आपलं नाव घोषित झाल्यानंतर त्यांनी तो सन्मानपूर्वक, मी हा सन्मान घेणार नाही म्हणून जाहीर केलं. पवारांमध्ये तेवढा तरी अभिमान आहे. बुद्धदेव भट्टाचार्य आपल्या भूमिकेशी, विचाराशी, विचारधारेशी किती प्रामाणिक आहे हा दाखला आहे. आणि हा कोणा संघवाला नाही आहे, हा डाव्या आघाडीचा मार्क्सवादी नेता आहे. जे बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्काराच्या बाबतीत केलं ते औरंगाबाद विद्यापीठाच्या डी.लिट समारंभामध्ये शरद पवार करू शकत नव्हते. मला आणखीन एक खूप जुना प्रसंग आठवतो मित्रांनो. जेव्हा मला आता नेमकं पण महाराष्ट्र सरकारचे काहीतरी साहित्य पुरस्कार होते किंवा नाट्य पुरस्कार असतील, मला आठवत नाही, पण एकांकिका हा विषय होता काहीतरी आणि रत्नाकर मतकरींना तो पुरस्कार मिळाला होता. तर त्यांनी तो पुरस्कार नाकारला होता. त्यांचं म्हणणं होतं एक एकांकिका सुद्धा संपूर्ण नाटकाचा विषय असते, असं काहीतरी झालं होतं. एका डी.लिट पदवीसाठी शरद पवार त्या मंचावर हे ऐकत बसले पण त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही, आपली डी.लिट पदवी परत दिली नाही. आणि नंतर त्यांचे सगळे गावगन्ना पसरलेले बाजार बुणगे, मी म्हणेन, काळी टोपी जाळतायत, पोस्टर बनवून त्याच्यावर चपला मारायचा हे उद्योग करतात. मग तुमचा सगळ्यात मोठा जाणता नेता तिथे अजाणता होऊन त्या मंचावर का बसला होता हे विचारणार की नाही कोणीतरी? अरे सुप्रियाताईंच्या भाषेतच सांगायचं, जनाची नाही मनाची लाज बाळगा.
कारण कोश्यारी बोलले असतील आणि ते जर तुम्हाला एवढं मोठं अपमानास्पद वाटत असेल तर ते सहन करणारा तुमचा सर्वोच्च नेता तितकाच गुन्हेगार आहे. उघडा डोळे बघा नीट, कानातले बोळे काढा आणि ऐका नीट, बघा नीट काय आहे ते समोर. कोणी विचारणार आहे शरद पवार? 1.5 दिवस लोटलाय मित्रांनो. कोश्यारींच्या नावाने ढोल पिटले जात आहेत निषेधाचे, पण शरद पवारांबद्दल चकार शब्द नाही. आणि तो फक्त राष्ट्रवादी पक्षापुरतं मी बोलत नाही, शिवसेनेकडून नाही, माध्यमांकडून नाही, पत्रकार अँकर बातमीदाराकडून नाही, कोणी शरद पवारांना याविषयी जाब विचारत नाही. पण व्यवहारतः बघितलं, भावनेतून बघितलं तरी तो अपमान त्या मंचावर झाला असेल तर त्या मंचावर उठून जाणे इतका रागसुद्धा पवार व्यक्त करू शकले नाहीत. त्यावेळेला त्यांच्या या वागण्यातून आणि कृतीतून शिवरायांच्या त्या अपमानाला, महाराष्ट्राच्या अभिमानाला ठेच देण्याला पाठिंबा मिळतो. भगतसिंग कोश्यारी हे चुकले असतील, बोलले ते, त्याला सगळ्यात मोठी मान्यता शरद पवार यांच्या मौनातून मिळालेली आहे, गप्प बसण्यातून मिळालेली आहे, समारंभ साजरा करण्यातून मिळालेली आहे. तेव्हा कोश्यारींना जरूर जोडे मारा, पण मग पवारांचं काय करायचं तेही सांगा, त्याच्यावरही चर्चा करा. नसेल तर तुम्ही आपल्या सवलतीनुसार, सोयीनुसार कशालाही मान सन्मान ठरवता, एवढाच अर्थ निघतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.